नमस्कार शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रातील संपूर्ण शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची आणि दिलासादायक बातमी समोर आलेली आहे। शेतकरी मित्रांनो, पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर केव्हा जमा होणार आणि पीक विम्यासाठी 921 कोटींची रक्कम मंजूर झालेली आहे आणि हा पीक विमा हेक्टरी किती जमा होणार आहे हे सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर चला बघूया व्हिडिओ। महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी समोर आलेली आहे। शेतकरी मित्रांनो, पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत खरीप 2023 आणि रब्बी 2024 हंगामातील प्रलंबित नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर थेट जमा केली जाणार आहे। शेतकरी मित्रांनो, एकूण 921 कोटींची ही रक्कम 3 नोव्हेंबर रोजी वितरित होणार आहे। शेतकरी मित्रांनो, यापूर्वी खरीप हंगामामधील शेतकऱ्यांसाठी रुपये 809 कोटी आणि रब्बी हंगामासाठी 112 कोटींचा समावेश आहे। विशेष म्हणजे ही रक्कम डीबीटी म्हणजेच थेट लाभ हस्तांतरित पद्धतीने जमा होणार आहे। शेतकरी मित्रांनो, जी पारदर्शकता आणि वेळेवर मदत सूचित होत आहे। नुकसानीची भरपाई वितरणासाठी विलंब का झाला ते बघूया। 2023च्या खरीप आणि 2024च्या रब्बी हंगामातील राज्यात अवकाळी पाऊस, गारपीट, दुष्काळ आणि कीड रोगामुळे मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले होते। यामुळे पीक घेतलेल्या शेतकऱ्यांनी भरपाईसाठी अर्ज केले होते, मात्र राज्य सरकारने विमा कंपन्यांना आपला हिस्सा असल्याचा 1028.97 कोटींचा प्रीमियम वेळेवर भरला नव्हता। शेतकरी मित्रांनो, 13 जुलै 2025 रोजी हा हप्ता भरल्यानंतरच नुकसानीची भरपाई प्रक्रिया चालू झाली। या हंगामात एकूण 95,65,000 शेतकऱ्यांना 4,397 कोटींची भरपाई मिळणे अपेक्षित आहे। शेतकरी मित्रांनो, यापैकी 80,40,000 शेतकऱ्यांना आधीच 3,588 कोटी मिळाले। शेतकरी मित्रांनो, आता उर्वरित 15,25,000 शेतकऱ्यांसाठी 921 कोटींची रक्कम ही थेट त्यांच्या खात्यात जमा होणार आहे। म्हणजे शेतकरी मित्रांनो, हा जो पीक विमा आहे तो 3 नोव्हेंबर किंवा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे आणि शेतकऱ्यांना PM किसानचा पण लाभ होणार आहे आणि पीक विम्याचे पैसे पण पुढच्या महिन्यामध्ये पहिल्या आठवड्यात जमा होणार आहे। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब आणि व्हिडिओला नक्कीच लाईक करा। तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार।